अरे 10% मतदाराला मुख्यमंत्री महोदय तुम्ही एवढं घाबरताय, 10% लोकांना एवढं घाबरताय तुम्ही. ऐका 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 10% लोकांना तुम्ही एवढं घाबरताय. आम्ही ओबीसी विजयंती बांधव किती आहोत? 60% आहोत. 60%. अजून आमची आंबेडकरी जनता, आमची आदिवासी जनता, त्यांचं किती मतदान आहे? 60-70% पर्यंत आपण जातो. मराठवाड्यातल्या माझ्या दलित बांधवांना माझं सांगणं आहे, नामांतर लढ्यामध्ये तुमची घरं जाळणारे कोण होते? 56 मोर्चे काढले तुम्ही. 56 मोर्चामध्ये तुमची मागणी होती की अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा. आमच्या ओबीसीच्या कुठल्या माणसाने कधी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून मोर्चा काढला होता का? आता आमच्या मुस्लिम बांधवांना आमचं सांगणं आहे, छत्रपती संभाजीनगरचा खासदार कुणी पाडला? अरे इथं एक मेहबूब शेख नावाचा एक कार्यकर्ता होता, माझा मित्र आहे बर का. अरे त्यांची मतं तुम्ही घेतली, पण त्या मेहबूब शेखला मतं नाही दिली तुम्ही. अजून सांगतो ऐका, अजून सांगतो, सगळे मुस्लिमांमधले 60% ओबीसी आहेत, ते आपल्या बरोबर आहेत. गावगड्यातल्या 18 पगड जाती एकत्रित येत आहेत. स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा तुम्हाला आम्हाला चालवायचा आहे. आता हे का नाव घेतलं मी तुमच्या समोर? हे नाव घेण्याचं कारण असं आहे, आत्ताच आम्ही एका नेत्याच्या घरी गेलो होतो. गोपीनाथराव मुंडे साहेबांना पण इथल्या काही लोकांनी प्रश्न विचारला, आमच्या लोकांना प्रश्न विचारला, अरे मुंडे साहेबांनी तुम्हाला काय दिलंय? तोच प्रश्न माननीय मुंडे साहेबांना विचारला की मुंडे साहेब, आमच्या हातातला कोयता सुटला नाही, तुम्ही आम्हाला काय दिलं? त्यावेळी गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस बोलला, मी तुम्हाला जरी काही देऊ शकलो नाही तर मी तुम्हाला लढायला स्वाभिमान दिलाय. आज खरं उणीव भासते. माननीय छगनरावजी भुजबळ ठाम भूमिका घेतायत. गावगाड्यातला ओबीसी बांधव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतोय. आणि काही माणसं मला बोलत होती, 2 मिनिटं शांत चित्तानं ऐका ऐका. काही माणसं मला बोलत होती, हाके सर आपली माणसं बोलत नाहीत, हाके सर आपली माणसं बोलत नाहीत, हाके सर आपली माणसं बोलत नाहीत. वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांची लेख सुद्धा जबाबदारीनं बोलली, जबाबदारीनं. जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या हिताचं संरक्षण करणारे, मोजून मोपून, अरे आपण जबाबदारीच्या पदावर आहे. संविधान मानणारी, कायदा मानणारी. हे का बोलतोय मी तुमच्या समोर? कारण गावगाड्यातला एक आमदार बोलायला लागेल, एक मंत्री बोलायला लागेल. थोडे दिवस थांबा, तुम्ही फक्त एकी दाखवा, एकी. अरे मुंबईला झुंड घेऊन गेला म्हणून मुख्यमंत्री तुमच्या समोर लीन झाला, आणि आमचा गावगाड्यातला 50% ओबीसी आणि आमची आंबेडकरी जनता, अरे आम्ही थोडे जरी एकत्रित आलो ना, थोडी माणसं. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला 340व्या कलमामध्ये आरक्षण दिलं, 341व्या कलमामध्ये एससीला दिलं, 342व्या कलमामध्ये एसटीला दिलं.